नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. तर आज आपण कॅटेगरी वाईज MBBSचा या वर्षीचा कट ऑफ किती राहू शकतो हे बघणार आहोत. आपण रँक्सबद्दल माहिती घेणार आहोत, म्हणजेच किती ऑल इंडिया रँकपर्यंत कट ऑफ येऊन तुम्हाला महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं हे बघूयात. त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स लवकर व अचूक हवे असतील तर त्यांनी आपला काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आम्ही इथे मार्क्सबद्दल उल्लेख केला नाही आहे. हे प्रेडिक्शन 2020 पासून असणाऱ्या आमच्याकडील कट ऑफ डेटापासून केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडमिशनसाठी मार्क्स इम्पॉर्टंट आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त तुमचा रँक किती येतोय हे महत्त्वाचं आहे. तर इथे आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ यावर्षी किती राहू शकतो हे बघूयात. सर्वात प्रथम आपण SC कॅटेगरीचा कट ऑफ बघूयात. जर यावर्षी तुम्हाला नीट 2025मध्ये साधारणपणे रँक 1,20,000 ते 1,25,000 पर्यंत येत असेल तर तुम्हाला MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही 3 लाखाच्या आसपास जर तुमची रँक आली तरी देखील तुम्हाला MBBSचे गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. पुढे आपण VJ कॅटेगरीबद्दल बोलूयात. तर यामध्ये साधारण 80 ते 85,000 एवढे रँकपर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक आला तरी देखील तुम्ही एका सेफ झोनमध्ये असाल. नंतरची कॅटेगरी आहे NTB. ते यामध्ये साधारणपणे 90,000 ते 95,000 पर्यंत जर रँक आला तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. पुढे आहे NTC कॅटेगरी. तर त्या विद्यार्थ्यांसाठी 50,000 ते 55,000 एवढी जर रँक तुमची आली तर तुम्हाला MBBS कॉलेजचे चान्सेस आहेत. पुढे आपण OBC, ओपन, EWS आणि SCBC या कॅटेगरीचे कट ऑफ बघूयात. तर त्यामध्ये OBC कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी साधारण 40,000 ते 43,000 एवढी रँक हवी आहे. नंतर येते EWS कॅटेगरी. तर इथे आपल्याला 40,000 आम्ही प्रेडिक्ट केलं आहे. पुढे आहे SCBC कॅटेगरी, जी की मागच्याच वर्षी या कॅटेगरीसाठी रिझर्वेशन हे शासनाने मान्य केलं होतं. तर यामध्ये साधारणपणे तुम्हाला यावर्षी 60,000 पर्यंत रँक जर आली तर चान्सेस तुमचे जास्त आहे. परंतु यावर्षी थोडं आपण यामध्ये जास्त एक्सपेक्ट करू शकतो, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी जे डॉक्युमेंट्स होते ते भेटले नव्हते, परंतु यावर्षी जवळपास सगळ्याच जणांकडे कागदपत्र अवेलेबल आहे आणि अचूक आहे. पुढे येते ओपन कॅटेगरी. तर यामध्ये देखील जो डेटा आहे तर तो आपल्याला 40,000 एवढी रँक असेल तर विद्यार्थी एक सेफ झोनमध्ये असेल. तरी देखील तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. तरी देखील आपण अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.